अरे पैसे मोजून विकत घेतलाय तुला हा? अरे नांगर वडायचं सोडून सारखं सारखं वाड्याड काय बघत पळतोयस? हे बघ तुझ्या पायात जोखडच बांधतो मग कसा पळतोस बघूया हा? चल चल चल. राणा एक नंबर बैल अरे तर मारणार किंवा बैल पैसाच पैसा मला ह्योच बैल पाहिजे बघा. ह्यो बैल पाहिजे. अरे ह्यो बैल त्या मेंढ्याला रानाचा आहे. ह्याला कधी कवा नांगराला बी झुकला नाही. आईत खवायर येऊ नुसतं आयतं बसून खायची सवय आला. ह्यो काय शर्यत जिंकणार आहे? बापकानं फोडलं की खेळणार की शर्यत. काय साहेबरावला चापकान फोडणार? अरे राणादान ऐकलं असतं तर तुला चापकान फोडला असता. हे बघ ह्यो बैल आम्ही दुसऱ्याला ऐकलाय. हा तुला दुसरा बैल घेऊन देतो की हा चल आमच्या जमणार नाही. मला ह्योच बैल पाहिजे बघा. येताव का तरच येताव नाहीतर जावा बोंबलत. अरे बाबा ह्या बैलाचा काय उपयोग नाही रे. पण तू ह्याच बैलावर का अडून बसलाय? त्याला कामाला कसं लावायचंय ते कळतंय मला. बापकानं पाठ फोडली की कळल याला. बघा बघा तुम्ही कसं जोरात पळतय ते. सरे तर मारणार की हो? मारणार. पाच ठरलं. हे बघा ह्यो बैल ह्या माणसाला पाहिजे आणि ह्यो माणूस आम्हाला पाहिजे. पण पैसे दिलेत की मी. माननीय परेश पाटील सांगायला ना काय रे पैसे लावलायस हा पप्यादा? त्याला देऊ का बंड्याचा फटका? नाहीतर यो गावभर बोंबा मारत फिरायचा. हे भंड्या तू याचा जीव घेणार? मग नाही घेऊन जाऊ बैल घेऊन जाऊ बैल मी कुणाला काय बोलणार नाही. घेऊन जाऊ बैल. आणि चुकून कुणाला काय बोललास तर आहेच बंड्या फटका डायरेक्ट वर. नाही बैल घेऊन जाऊ. चला ठरलं. आता तुला बैल मिळाला. येत आहे ना येताव की. म्हणजे काय चला चला पाहिजे. काय नाव रे याचं नाव काय उतर साहेबराव जे बाप्पा मी रोज तुझ्या पाया पडेल. मला त्रास देणार नाही. उद्या कसं सगळं ऐकेन. रोज अभ्यास करेन. तर मी सांगण्यासारखं वागेन. पाहिजे तर तुला रोज एक चॉकलेट देईन. तर माझ्या रानाला लवकर पाठव. लय दिवस वाट बघतो मी त्याची. म्हणते राणादा तुझ्या घरी आलाय. लय दिवस तुझ्याकडे खेळू नकोस. आम्हाला आमचा राणादा पाहिजे. पाठव ना नव तू. पाठव की लवकर. तू माझी परीक्षा बघायलायस नव? चालतंय रोज देतो परीक्षा. आमचा राणादा परत देणार नव? सांग की. असं का करायलाय? तुझ्यावर राणादा परत पाठवत नाही तोपर्यंत मी सारखं तुझ्याकडे येणार. आता जातोय पण उद्या परत येणार. पडलेलं दिसलं तर समजेन तू माझं ऐकलंस. राणादा परत येणार. लवकर काढून दे पूल. पाहिजे पक्का. गुड नाईट. हे कुठं आणला मला? हे आपला मळा. कोणाचा? तुझा? हा आपला म्हणजे आपल्या तायडीचा आहे. पण तायडीचं आहे ते सगळं माझंच आहे.
चला आत जाऊया, चला चले. ये. वा आल्या आल्या आमच्या ताई साहेब आल्या. तुला पाहिजे तेवढी किंमत देतो पण हे काम झालं पाहिजे. रानाचं काम तमाम झालं. ए 2 हातांनी नमस्कार करायचे. 2 हातांनी राजा एकालाच नमस्कार करत असते बघा. कुणाला? धनुष्य. बाणातला काय? धनुष्य द सुपरस्टार. नाव काय तुझं? राजा राजा राजगोंडा. गाव जिथं जाता येत हेच आपलं गाव असते. जन्म गाव कोणतं? वेळाटी कारवार. हेर ಕೊಡ್ರೆ हेर ಕೊಡ್ರೆ. अरे पाणी घेऊन ये की रे प्यायला. तायडे तुला नुसतं बघूनच घसा सुकला याचा. बंड्या सारे जा पाणी घेऊन जा जा. ए घरी कोण कोण असतंय तुझ्या? काम मी करणार की माझ्या घरचं हो. तुम्ही पटापटा बोला फक्त. राजाकडे फुकटचा टाइम नसतो बघा. काम काय ते सांगतो पण आजची रात तुला इथंच राहावं लागेल. असल्या ठिकाणी राजा राहत नसते बघा. आता कामासाठी एवढं करावं लागेल तुला. राजा फक्त पैशांसाठी काम करत असत. ते देऊ आम्ही पण आजची रात तुला इथंच राहायला लागेल. पैसे पाहिजेत ना बघ. पैशांसाठी काय पण. ठीक आहे. साहेबराव येऊ इथं कसा? हे राजाची डिमांड. तायडी ह्यो त्याला शर्यतीत बी फिरवणार म्हणतोय आणि चापकाचे फटके बी मारणार म्हणतोय. काय तर चुकतंय पप्प्या. पप्प्याला या माकडाला 1000दा सांगितलंय तरी मी माझ्याकडे परत परत येते. राणा तू आलास? राणा राणा मला वाचव यांच्यापासून. राणा मला वाचव. राणा त्याला काय आहे नको त्या टायमाला नको तिथं नाक फुटकायची सवयच आहे याला. काय रे तुला इकडे मळ्याकडे फिरकायचं नाही म्हणून सांगितलं का नाही? राणा वाचव मला. राणा वाचू म्हण. आता नाही वाचवणार तुला तो. आणि त्यात तू काय केलंयस? तिथं जे बघायला नको होतं की नाही ते तू बघितलंयस. बघा जाते तो घेऊन आपला. अजिबात नाही. आता नाही. आता तुझा विमा होणार. तायडे बघ ह्याला सोडायचं नाही. आता ह्याला जर सोडलं का नाही तर ह्यो गावभर बॉम्ब करल. तायडे सांग काय शिक्षा करायची याला? थांब. ए तू आमच्या संकट आमचा माणूस म्हणून काम करायला तयार आहे?
पैशांसाठी काय पण ठीक आहे, पण त्याआधी तुला तुझी इमानदारी दावायला पाहिजे. हे बघ, आमच्या मळ्यात ह्यो चोरटा शिरलाय. काय करशील तू? काय शिक्षा द्यायची याला? चोरट्याला चांगला फोडून काढला असता की हो. नाही नाही दादा वाजू बोला. मग काढ फोडून. घे बाबा घे. दादा दया. नाही दादा नाही. नाही दादा दादा नाही. ಏಯ್ ಪ್ರಾಣ ಇಲ್ಲ ರಾಜ್ಯ ರಾಜ್ಯ राजगोंड अरार परत जर इकडं आलास तर याद राख आणि कुणाला काय बोलला तर निघा निघ निघ. ये त्याला कशाला सोडलं? आता तो गावभर बोंबाबोंब करणार. राजाचा आजचं मार खाल्लं तर कुणाचं बे तोंड उघडत नसतंय. तायडे, त्याला आपण सोडा नको पाहिजे होतं. पप्या तुझ्या आता लोड घेऊ नकस. या माणसावर आमचा पूर्ण भरोसा आहे. तुला काम काय ते उद्या सांगतो. आजची रात्र हितच आराम कर. चोवीस तास याच्यावर नजर ठेव आणि त्याला काही कळलं नाही पाहिजे. तू काय काळजी करू नकोस तायडे. 24 तास माझी नजर असेल याच्यावर. बंड्या, तायडीने ह्याच्यावर 24 तास नजर ठेवायला सांगितलं. याला कळतं काम ठेवायलाच पाहिजे. बस. हिची बॅग कुठं आहे? बॅग हिची. ए क्या काय नाही. थांब, नजर ठेवायच्या. थांब. बेटी, हे बघ, आज रातच्याला तुला इथंच आराम करायचा आहे. उद्या काय करायचं ते तायडी सांगेल आम्ही. चल. देत्यात, हा देत्यात. पप्प्यादा आपण जीव आणि ह्याला बी जेवण घेऊन येऊ. पण ह्याच्यावर नजर ठेवायला सांगितले त्याचं काय? नाही खाल्लं तर नजर कमजोर होईल. घराकडे जाऊ मस्तपैकी जेऊ. नाहीतर येऊ रात्र जाणार आहे कुठे इकडनं. बरं ठीक आहे ठीक आहे. हे बघ हे राज्य हा हे बघ राजा, तू आता इथंच थांब. आम्ही जेवतो आणि तुला येताना जेवण घेऊन येतो बरोबर. हा, पण तू राज्याला इथनं कुठं जाऊ नकोस. राज्याला इथं बिबट फिरत्या ना. म्हणजे ते वाघ काय वाघ. इले 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 राजा कुठे बी जात नसते. राजा इकडेच बसत असते. बस बस. चल रे. आला ला 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 राजा राजा भीती दिलाचा राजा.
राणादा तू जिंकलास, पहिली लढाई जिंकलास बघ. तू राणादा नाही ते या हैवानासनी पटवून दिलंस बघ. अच्छा, त्यासाठी लई मोठी किंमत मोजायला लागणार आहे बघ. जिगरी दोस्तावर हात उचलला मी, लई मारला त्याला. बरकत नव, तू काय काळजी करू नकोस. जेव्हा त्याला कळल तू हे का करतोयस तेव्हा ते आपण मार खायला येईल बघ. मला जेव्हा कळल तेव्हा मी बी झालोच की बहिणी साहेबांचा माणूस. भूत नाही मी, राणा आहे. राणा तर मी कोण आहे? भूत नाही मी, जित्ता राणा आहे. अच्छा, माझं काम कर ना, कुणाला काय बी कळू द्यायचं नाही बघ. तू खरंच राहणार आहेस का? दिसतीस त्याच्यासारखा पण अरे या चक्कीचा पट्ट्या बदलून बदलून हात घट झाले माझं. विसरलास काय? राणा तू परत आलास. राणा तू परत आलास. राणा युद्धात शत्रू संपणं महत्वाचं आहे. काय काय गोष्टी मनाविरुद्ध करायला लागले तरी हरकत नाही. काय काय नाही, लई गोष्टी मनाविरुद्ध करायला लागणार आहेत सच्या. ही तर लढाईची फक्त सुरुवात आहे. वहिनी आणि पप्प्यानं माझ्या घरावर जो घाला घातलाय त्याची फळं त्यासने दिल्याशिवाय गप बसणार नाही राणा. गोदक्का अंजलीबाईंच्या प्रत्येक आसवाची किंमत मोजायला लागणार आहे वहिनीसनी. आजवर मी त्यासनी आईसारखा मान दिला. माझ्या साधेपणाचा लई गैरफायदा घेतला त्यांनी. आजवर माझा चांगुलपणा बघितला, आता या रानाचा चालाकपणा बघायला मिळेल त्यासनी. पण राणादा तुझ्यात एवढा बदल झाला कसा? हमासनी वाटलं तू खरंच मेलच होतो, पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तुमचं मूल या घरात आल्यावर आमच्या मुलाचा अपमान होणार म्हणजे होणार. मग ठीक आहे, तसं असेल या घरात तुमचं सोडून दुसरं कुठला बी मुली येणार नाही. मूल होऊ देणार नाही असं वचन दिलंय तुम्ही जाऊबाईंना. कोणाला विचारून दिलात हा शब्द? आजवर जाऊबाई जे सांगत होत्या ते सगळं ऐकत होता तुम्ही. माझं मातृत्व हिरावून घेण्याचा अधिकार तुम्ही दुसऱ्या कोणाला कसा दिलात? मला दिलेले सगळे शब्द मोडले आणि आता जाऊबाईंना शब्द दिलाय म्हणून परस्पर निर्णय कसा घेतला तुम्ही? यापुढे जरी तुम्हाला मूल हवं असेल ना तरी मला नकोय. ती वहिनी नावाची बाई तुम्हाला फसवते आणि तुम्ही फसताय. आजपर्यंत तुमच्या साधेपणाचा त्यांनी फायदा घेतलाय आणि अजूनही घेताय. अहो खरंच सांगतोय, लई महत्वाचं बोलायचं आहे. आता नाही तर मग कधीच नाही. मला खात्री आहे तुम्ही येणार. तुम्हाला यावंच लागेल. बरं की मी वाट बघते तुमची. मी अंजलीबाईंची वाट बघत होतो, अचानक पप्प्यानं त्याची गँग आली ना. हे बघ, त्याच वहिनीने सांगितलंय मला तुला मारायला, म्हणून आलोय मी इथं.